सर्व विद्यार्थी मित्रांचं आज व्हर्च्युअल क्लासमध्ये प्रथम स्वागत करतो आणि आज आपण इयत्ता 9वी मधील गणित भाग 2 या विषयातील प्रकरण क्रमांक 8 त्रिकोणमिती बघणार आहोत. पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण हेच प्रकरण त्रिकोणमिती याच्यामधील सराव संच 8.1 पाहिला होता. त्यानंतर काही सूत्र पण आपण पाहिली होती. आज आपण त्याचा पुढचा भाग बघणार आहोत. तर जे गुणोत्तर आपण त्रिकोणमिती गुणोत्तर आहेत त्या गुणोत्तरांच्या जे कोणाची जी मापं आहेत विशिष्ट मापाच्या कोणांची त्रिकोणमिती गुणोत्तरे तर ही आपल्याला लक्षात ठेवावी लागतात. ज्यावेळेस आपण सराव संच 8.2 सोडवणार आहोत त्यातली काही उदाहरणं सोडवणार आहोत त्यावेळेस ही मापं आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. तर ती मापं आपण कशी लक्षात ठेवता येतील हे पाहूया. तर विशिष्ट मापाच्या कोणांची त्रिकोणमिती गुणोत्तरे कोणांची त्रिकोणमिती गुणोत्तरे आता आपल्याला ही जी मापं आहेत ही जर तोंडपाठ असतील तुमची तर तुम्हाला ह्या कोणांची मापं म्हणजे साइन 0 अंश असेल त्याचं किती किंमत आहे, त्यानंतर साइन 30 अंश असेल, साइन 45 असेल, साइन 60 असेल, साइन 90 अंश असेल, याचं माप किती आहे हे आपल्याला तक्ता पान क्रमांक 109 वरती दिलेला आहे आणि तो तक्ता आपल्याला लक्षात कसं ठेवता येईल आपण बघूया. तर गुणोत्तरे आणि इकडे पण कोणांची मापे घ्या. शून्य अंश, 30 अंश, त्यानंतर 45 अंश, 60 अंश आणि 90 अंश. इकडे साइन गुणोत्तर, कॉस आणि टॅन. साइन 0 अंश, आता ही साइनची गुणोत्तर जी साइन 0 अंशचं माप, साइन 30 अंशाचं माप, साइन 45, साइन 60 आणि साइन 90 याची माप आपल्याला लक्षात ठेवावी लागतील. तर साइन 0 अंश असेल साइन 0 अंश या कोणाचं माप 0 आहे. त्यानंतर साइन 30 1/2, त्यानंतर साइन 45 1/√2, त्यानंतर साइन 60 √3/2 आणि साइन 90 1. आता या किमती तुमच्या साइन गुणोत्तराच्या जर या कोणांची किमती जर पाठ असतील 0 1/2 1/√2 √3/2 आणि 1 तर कॉसला याच्या उलट करायचे म्हणजे हा 1 इकडे घ्यायचा, कॉस 0 चा 1, त्यानंतर हे साइन 60चं इथं कॉस 30 एवढं त्याची किंमत येते √3/2, त्यानंतर 1/√2, त्यानंतर हा इथे येणार 1/2 आणि हा 0 इकडे. म्हणजे लक्षात ठेवायला सोपं आहे. साइनच्या ज्या किमती जर पाठ असतील तर कॉसच्या त्याच्या उलट करायच्या इकडे, म्हणजे हा 1 इकडे आला पाहिजे, हा 0 तिकडे गेला पाहिजे, अशा उलट करायच्या. या किमती लक्षात ठेवायच्या. त्यानंतर आता टॅन आपल्याला माहिती आहे की साइन टॅन थिटा बरोबर साइन थिटा छेद कॉस थिटा हे सूत्र आपण पाहिलेलं आहे.
मग इथं सुद्धा किंमत काढताना तसं करायचं. इथं साइन आणि कॉसची किंमत आहे 0 आणि 1. म्हणजे इथं समजा tan 0 ची किंमत काढताना 0/1 म्हणजे tan 0 0/1 म्हणजे किती आलं 0. म्हणजे इथं 0 किंमत आहे. त्यानंतर आता साइन 30 1/2 आहे, कॉस 30 अंश वर्गमुळात 3/2 आहे. तर मग tan 30 अंश काय होणार, साइन ची किती किंमत आहे, साइन 30 ची 1/2 आणि वर्गमुळात 3/2. मग काय होईल का 1/2 गुणिले हे उलट होणार 2/वर्गमुळात 3. हे 2 2 जाणार आणि काय राहणार 1/वर्गमुळात 3. तर अशा प्रकारे आपण काय करणार आहोत 1/वर्गमुळात 3 ही किंमत असते. त्यानंतर इथे सुद्धा काय होणार आहे, साइन 45 अंश 1/2 कॉस 45 अंश 1/2 1/2 भागिले 1/2 हे उलट गुणिले होईल आणि वर्गमुळात 2 कॅन्सल 1/1 म्हणजे किती येणार 1 येईल. त्यानंतर इथं सुद्धा छेद आणि हा छेद उलट केल्यानंतर 2 2 कॅन्सल होईल, जसं आपण या ठिकाणी केले त्या पद्धतीने. आणि मग तुम्हाला वर्गमुळात 3/1 म्हणजे वर्गमुळात 3 ही किंमत येईल. आणि इथं tan 90 अंश 1/0 जर 1/0 म्हणजे छेद जर 0 असेल तर आपण काय लिहितो अव्याख्येय. काय लिहितो आपण अव्याख्येय. तर या किमती आपण लक्षात ठेवायचे आणि याचा आपल्याला उपयोग करायचे सराव संच 8.2 सोडवत असताना. तर हे लक्षात आलं असेल तुमच्या की साइनच्या किमती जर साइन 0 0, साइन 30 1/2, साइन 45 1/2, साइन 60 वर्गमुळात 3/2, साइन 90 अंश 1. मग याच आपण काय करायच्या उलट करायचे. इकडे कॉस उलट केलेल्या दिसतात आणि टॅन काढताना आपण साइन छेद कॉस या किमती घेऊन आपण टॅनची किमती काढू शकतो. तर अशा प्रकारे आपण हा तक्ता लक्षात ठेवायचा आहे की जेणेकरून उदाहरण सोडवताना या किमती आपल्याला वापरायच्या आहेत. त्यानंतर नित्य समानता आपण बघणार आहोत. त्याचा आपल्याला वापर करायचा आहे नित्य समानता. नित्य समानता साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1 ही नित्य समानता आहे. एक सूत्र आहे. तर हे कसं सिद्ध करता येतं आपण बघणार आहोत. तर हे सूत्र आपल्याला वापरायचं आहे सराव संच 8.2 अभ्यासताना. परंतु हे सिद्ध कसं झालं हे आपण बघणार आहोत. तर आपण त्रिकोण समजा आपल्याला सिद्ध करतोय आपण त्रिकोण पी क्यू आर मध्ये समजा मापकोन क्यू बरोबर 90 अंश, मापकोन पी क्यू आर किंवा क्यू म्हटलं तरी चालेल 90 अंश आणि मापकोन आर आर इज इक्वल टू थीटा असं मानूया. आकृती काढू आपण. त्रिकोण पी क्यू आर
आणि आर कोण हा थीटा असेल. आता याच्यामध्ये आपण साइन थीटा काढू. आता बघा कसं सिद्ध करता येतं आपल्याला. त्रिकोण पीक्यूआर मध्ये ही आकृती दिली आहे. त्रिकोण पीक्यूआर मध्ये साइन थीटा आकृतीत साइन थीटा बरोबर साइन थीटा काय आहे? समोरची बाजू भागिले कर्ण. समोरची बाजू थीटा आहे, समोरची बाजू पीक्यू छेद पी आर. पीक्यू छेद पी आर आपल्याला सर्वांना माहिती आहे सूत्र काय आहे. समोरची बाजू छेद काय कर्ण हा साइन थीटा. तर आपण एक क्रमांक देऊया. त्याचप्रमाणे कॉस थीटा. कॉस थीटाचं काय सूत्र आहे? म्हणजे कॉस गुणोत्तर घेताना थीटा गुणोत्तराचं कोणालगतची बाजू छेद कर्ण. कोणालगतची बाजू इथं क्यू आर आहे आणि कर्ण कोणता आहे? पी आर. क्यू आर छेद पी आर याला आपण 2 क्रमांक देऊ. आता पायथागोरसच्या प्रमेयानुसार, पायथागोरसचं प्रमेय सर्वांना माहिती आहे. पायथागोरसच्या प्रमेयानुसार तर काटकोन त्रिकोणात पायथागोरस प्रमेय आपण वापरतो. काय असतं तर कर्णाचा वर्ग काटकोन त्रिकोण दिलेल्या काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. म्हणजे इथं पी आर वर्ग म्हणजे कर्णाचा वर्ग हा काय असणार आहे? इतर दोन बाजू कोणत्या? पी क्यू आणि क्यू आर या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल. म्हणजे इथं पी क्यू वर्ग अधिक क्यू आर वर्ग बरोबर पी आर वर्ग. असं आपल्याला पी क्यू वर्ग अधिक क्यू आर वर्ग बरोबर पी आर वर्ग. आता आपण हे पायथागोरस प्रमेयानुसार आपल्याला या काटकोन त्रिकोणात सांगता येतं. कर्णाचा वर्ग म्हणजे पी आर वर्ग पी क्यू वर्ग उरलेल्या दोन बाजू पी क्यू आणि क्यू आर या दोन वर्गांच्या बेरजे एवढा कर्णाचा वर्ग असतो. आता आपण ह्या सर्वांना पी आर वर्गाने भागूया. म्हणून पी क्यू वर्ग छेद पी आर वर्ग अधिक क्यू आर वर्ग छेद पी आर वर्ग पी आर वर्ग छेद पी आर वर्ग. समीकरणाच्या दोन्ही बाजूला प्रत्येक पदाला आपण काय केलं? पी आर वर्गने भाग. पी आर वर्गने भागू. आता आपण पी क्यू वर्ग छेद पी आर वर्ग आपल्याला असं लिहिता येईल पी क्यू छेद पी आर कंसाचा वर्ग असं लिहिता येईल बरोबर. पण दोन्ही वर्ग आहेत म्हणून. त्यानंतर क्यू आर छेद अधिक क्यू आर छेद पी आर कंसाचा वर्ग. अंशांचे दोघांचाही वर्ग आहे आणि बरोबर. आता पी आर वर्ग छेद पी आर वर्ग कॅन्सल होईल आणि एक बरोबर. पी आर वर्ग छेद पी आर वर्ग सारखंच आहे आणि म्हणून ते कॅन्सल होईल. आता आपण समीकरण 1 कडे बघूया. इथं पी क्यू छेद पी आर बरोबर काय आहे? इथं पण पी क्यू छेद पी आर आहे साइन थीटा म्हणून साइन थीटा कंसाचा वर्ग अधिक कॉस थीटा. इकडे बघा क्यू आर छेद पी आर सुद्धा काय आहे? कॉस थीटा आहे. तिथं क्यू आर छेद पी आर च्या ठिकाणी आपण कॉस थीटा लिहिलं आणि म्हणून साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. अशा प्रकारे आपण सिद्ध करू शकतो. अशा आपण सिद्ध करतो. आता याचा आपल्याला ही जी नित्य समानता दिलेली आहे ती आपण अशा प्रकारे सिद्ध होताना पाहतो. आता याचा आपल्याला परीक्षेत ते सिद्ध करायला तुम्हाला विचारणार नाहीत, परंतु तुम्हाला याचा वापर करून सराव संच 8.2 मधील काही उदाहरण आपल्याला सोडवायचे आहे. तर सराव संच 8.2 आपण पाहूया. सर्वांना हे समजलं असेल कसं सिद्ध केलं ते. ही नित्य संबंध आपल्याला उदाहरण सोडवताना वापरायचे आहे. साइन वर थीटा अधिक कॉस वर थीटा बरोबर 1. तर पाहूया सराव संच 8.2.
सरासंच 8.2. तुम्हाला एक प्रश्न क्रमांक एक सारणी दिलेली आहे आणि त्या ठिकाणी त्याच्यामध्ये साइन थिटा किंवा कॉस थिटाच्या किंवा टॅन थिटाची किंमत दिली. कोणाची एकाची किंमत दिली त्याच्यावरून तुम्हाला दोघांची किंमत काढायला सांगितली. तर पहिलं उदाहरण आपण घेऊया. त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 1, खालील सारणीत प्रत्येक स्तंभात एक गुणोत्तर दिले आहे, त्यावरून इतर दोन गुणोत्तरे काढायला सांगितले तुम्हाला आणि त्या रिकाम्या जागा भरायच्या. तर पहिलं जो प्रश्न आहे तो आपण तुम्हाला सारणीप्रमाणे दिले, आपण त्यातलं पहिलं उदाहरण घेऊया. तुम्हाला काय दिलेलं आहे त्या ठिकाणी, कॉस थिटा बरोबर 35/37. कॉस थिटा बरोबर 35/37. तर साइन थिटा आणि टॅन थिटा काढा. असा प्रश्न आहे. परीक्षेत तुम्हाला अशी सारणी येणार नाही, तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. कॉस थिटा बरोबर किती, 35/37. तर साइन थिटा आणि टॅन थिटाची किंमत काढा किंवा टॅन थिटा काढा, असा प्रश्न येईल. तर आपण काय करणार आहोत, दिलेल्या किमती अगोदर काय लिहिले, कॉस थिटा बरोबर 35/37. बरोबर. आता जी नित्य समानता आपण वापरली तीच या ठिकाणी वापरायची आहे. काय, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. मग आपण काढायचे का, आपल्याला साइन थिटा काढणार आहोत. तर कॉस थिटाची किंमत ज्या ठिकाणी ज्या इथं ज्या नित्य समानता आहे तिथे आपण 35/37 ठेवणार आहोत. साइन वर्ग थिटा अधिक 35/37 कंसाचा वर्ग बरोबर 1. मग आपण हे तिकडे पाठवूया. साइन वर्ग थिटा 1 वजा 35/37 कंसाचा वर्ग. आता इथं ज्या विद्यार्थ्यांना 35चा वर्ग आणि 37चा वर्ग काढून मग वजाबाकी केली तरी चालेल, किंवा आपण हे असं पण करू शकतो. इथे एक आहे, एक म्हणजे 1चा वर्ग आहे. आपल्याला माहिती आहे की a वर्ग वजा b वर्ग त्याच्या अशा अवयव पडतात, a अधिक b आणि a वजा b. आपल्याला सूत्र माहित, म्हणजे हे एक सुद्धा 1चा वर्ग असं आपण समजूया. 35/37 कंसाचा वर्ग पूर्ण वर्ग करून नंतर सोडवलं तरी चालेल. आता ही a वर्ग वजा b वर्ग म्हणजे 1 अधिक 35/37 एका कंसात आणि दुसऱ्या कंसात 1 वजा 35/37. पुढे आपण बघूया. आता या ठिकाणी कसं होईल, 37 ने याला गुणायचंय. 37 अधिक 35/37 आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये 37 वजा 35 छेद 37. पाहूया. 7 आणि 5 12 72/37 गुणिले 2/37. आता आपण गुणिले 2 केलं तर काय होईल पहा, 2 दुणे 4 आणि 7 दुणे 14 आणि 37 गुणिले 37. आता हे साइन वर्ग थिटा, म्हणून साइन वर्ग थिटा
बरोबर 144/37 आहे असं आपण आता वर्गमूळ घ्यायचं आहे याचा. मी याचा गुणाकार नाही केलेला, पण वर्गमूळ घेऊया. साइन थिटा 144चं वर्गमूळ 12 आणि हे 37 आहे त्यामुळे त्याचं वर्गमूळ 37 येईल. तर साइन थिटाची किंमत 12/37 आहे. म्हणून साइन थिटा बरोबर 12/37 जे आपल्याला इथं विचारलेलं. आता आपल्याला टॅन थिटा काढायचं आहे. तसेच टॅन थिटा काय सूत्र आहे? साइन थिटा छेद कॉस थिटा. साइन थिटाची किंमत आपण काढली आता 12/37. कॉस थिटाची किंमत काय त्याने दिलेली आहे 35/37. तर 12/37 ते उलटून गुणिले होईल 37/35 आणि हे 37 कॅन्सल होईल. मग 12/35 या ठिकाणी टॅन थिटा बरोबर 12/35. तर अशा प्रकारच्या या आपण किमती काढू शकतो. ओके, तर हे तुमच्या लक्षात आलं असेल. या सूत्राचा वापर केला तरी चालेल किंवा तुम्ही इथं पूर्ण वर्ग केला म्हणजे 35चा वर्ग केला 37चा वर्ग केला आणि नंतर सोडवलं तरी चालू शकतं. असं काही कठीण नाहीये आणि अशा प्रकारची उदाहरण तुम्हाला विचारले जाते. अजून एक आपण घेऊया उदाहरण आणि पुढचं आपण उदाहरण बघू. हे सर्वांना समजलं असेल की फार इझी आहे. इथं काही वेळेला साईनची पण किंमत देतात त्यावेळेस कॉस आणि टॅन काढायला सांगतील किंवा काही वेळेला टॅनची किंमत देतील साईन आणि कॉस काढायला सांगतील. तर याचाच आपल्याला वापर करायचा आहे. तर बघूया दुसरं एक उदाहरण. एक दुसरं उदाहरण आहे. टॅन थिटा बरोबर 1 दिले. टॅन थिटा बरोबर 1. तर साइन थिटा आणि कॉस थिटाची किंमत असा एक प्रश्न सारणीवरूनच असा एक प्रश्न तयार केला आपण. तुम्हाला त्या सारणीमध्ये टॅन थिटाची किंमत दिलेली 1 आणि साइन थिटा आणि कॉस थिटाची किंमत काढायला सांगितली. तर आपण काय लिहिणार दिलेल्या किमती अगोदर लिहिणार. टॅन थिटा बरोबर 1. आता आपल्याला माहिती आहे की साइन थिटा छेद कॉस थिटा म्हणजे टॅन थिटाची किंमत मी ठेवतोय. हे सूत्र आपल्याला माहिती आहे की टॅन थिटा बरोबर साइन थिटा छेद कॉस थिटा बरोबर. टॅन थिटाच्या ऐवजी मी साइन थिटा छेद कॉस थिटा ठेवले. हे सूत्र आपल्याला माहिती आहे. मग हे कॉस थिटा इकडे गुणूया. एक गुणूया म्हणजेच साइन थिटा बरोबर कॉस थिटा. साइन थिटा बरोबर काय कॉस थिटा. आता आपण नित्य संबंध घेऊया. काय साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. याला आपण हवं तर एक उदाहरण देऊ. एक समीकरण उदाहरण क्रमांक 1 देऊया. आता याच्यामध्ये या नित्य समानतेमध्ये आपण काय करणार साइन थिटा जिथे जिथे आहे तिथे कॉस थिटा ठेवणार. कारण इथं आपल्या लक्षात आलं की साइन थिटा आणि कॉस थिटा काय सारखा आहे. म्हणून इथं आपण कॉस थिटा साइनच्या ठिकाणी ठेवणारा कॉस वर्ग थिटा साइनच्या ऐवजी कॉस ठेवलाय लक्षात घ्या. हे पण कॉस वर्ग थिटा बरोबर 1.
आता एक कॉसर थिटा आणि दुसरा कॉसर थिटा असे किती झाले, दोन कॉसर थिटा, म्हणून दोन कॉसर थिटा बरोबर एक. मग आता दोन तिकडे भागिले जाईल, कॉसर थिटा बरोबर 1/2. काय झालं पहा, इथं दोन गुणिले होतं ते तिकडे जाऊन काय झालं, भागिले झालं. आता वर्गमूळ घेऊया, म्हणून कॉस थिटा बरोबर एकचं वर्गमूळ एक निघतं, दोनचं वर्गमूळ निघत नाहीये, म्हणून आपण वर्गमूळ चिन्ह दिलं त्याला, म्हणून कॉस थिटा बरोबर त्याला किंमत 1/2. आता आपल्याला विधान एक वरून सांगता येते की साइन थिटा आणि कॉस थिटाची किंमत सारखी आहे, म्हणून साइन थिटा बरोबर कॉस थिटा हे आहे, म्हणून आपण इथं साइन थिटा बरोबर काय असणार आहे, 1/2. तर अशा प्रकारे तुमचं उत्तर लिहिता येईल, कॉस थिटा बरोबर 1/2 आणि साइन थिटा बरोबर 1/2. बघ, सोपं आहे, तसं कठीण नाहीये. टॅन थिटाची किंमत तुम्हाला एक दिलेली आहे, तर टॅन थिटाच्या ऐवजी मी काय लिहिलं इथं, साइन थिटाचे कॉस थिटा आणि बरोबर एक असं लिहिलं. तर इथं कॉस थिटा इकडे पाठवलं उजवीकडे, एक गुणिले कॉस थिटा म्हणजेच कॉस थिटा, म्हणजे साइन थिटा आणि कॉस थिटा हे सारखे आहेत इथं आपण दाखवलं. मग नित्य समानतेमध्ये आपण किंमत ठेवली साइन थिटाच्या ऐवजी कॉस थिटा, म्हणजे नित्य समानता आपली काय, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर एक. आणि मग साइन थिटाच्या ऐवजी कॉस थिटा ठेवलं, कॉस वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा, हे कॉस वर्ग थिटा आहे तसंच, या साइन वर्ग थिटाच्या ठिकाणी आपण विधान एक वरून काय इथं तर लिहिलं तर चालेल, विधान एक वरून याच्या पुढे कारण लिहिलं तरी चालेल. इथं कॉसर थिटा अधिक कॉसर थिटा बरोबर एक कॉसर थिटा आणि एक कॉसर थिटा असे दोन झाले, म्हणून दोन कॉसर थिटा बरोबर एक. मग हे दोन भागिले पाठवूया आपण इकडे, कॉसर थिटा बरोबर 1/2, म्हणून कॉस थिटा वर्गमूळ घेऊया, कॉस थिटा बरोबर 1/2. आणि जर कॉस थिटा 1/2 आलं तर विधान एक सांगते की साइन थिटा आणि कॉस थिटा सारखा आहे, आणि म्हणून साइन थिटा सुद्धा 1/2 आणि उत्तर आपण. तर अतिशय सोपी अशी उदाहरणं आहेत याच्यामध्ये, तर तुम्हाला ती सारणी पूर्ण करण्यासाठी दिलेली आहे. त्यानंतर आता आपण त्यातला प्रश्न क्रमांक 2 लिहिणार आहोत, बघणार आहोत. तर ही सारणी अशा प्रकारची उदाहरणं सारणीमध्ये दिलेली आहेत, तर ही उदाहरणं तुम्हाला सोडवता येतील आणि सोपी आहे, फार काही कठीण नाही. प्रश्न क्रमांक 2 आपण बघूया. प्रश्न क्रमांक 2, किमती काढा. या प्रश्नाला मात्र आपण जी कोणाची मापं आपण पाहिली होती तक्त्यामधले, ती मापं या ठिकाणी आपल्याला उपयोगी पडणार आहेत. किमती काढा. त्यातला पहिला प्रश्न आहे, जी दिलेली राशी आहे ती काय आहे, 5 साइन 30 अंश, 5 साइन 30 अंश अधिक 3 टॅन 45 अंश असं उदाहरण दिलेलं आहे. तर आता बघ, यासाठी आपल्याला तक्त्याची गरज भासणार आहे. बघा याच्यामध्ये काय काय दिले, कोणकोणते कोण दिलेत, ते गुणोत्तरामध्ये कोणते कोण आहे, तर साइन गुणोत्तर आहे, 30 अंश कोणाचं साइन गुणोत्तर आहे, म्हणजे साइन 30 ची किंमत आपल्याला तक्त्यावरून घ्यावी लागणार आहे. याच्यामध्ये टॅन 45 आहे, म्हणजे टॅन 45 ची किंमत आपल्याला तक्त्यावरून घ्यावी लागणार आहे. तर साइन 30 अंश ची किंमत अगोदर घेऊया आपण, ती आहे 1/2. तसंच टॅन 45 अंश याची किंमत सुद्धा किती आहे, 1 आहे. या किमतीत आपल्याला तक्ता जो आपण शिकलो त्या तक्त्यावरून घ्यायची आहे. मग आता आपण दिलेली राशी काय आहे, 5, म्हणून 5 साइन 30 अंश बरोबर 3 टॅन 45 अंश
दिलेली राशी आहे. सॉरी, अधिक आहे ते बरोबर. बरोबर पुढे लिहिलं तरी चालेल किंवा खाली लिहिलं तरी चालेल. हा, 5 गुणिले साइन 30 ची किंमत किती, 1/2 अधिक 3 इथलं tan 45. tan 45 ची किंमत किती, 1 आहे गुणिले 1. या दोघांच्या मध्ये गुणाकार चिन्ह आहे, लक्षात घ्यायचं. 3 गुणिले tan 45 आहे असं लक्षात घ्या. त्यानंतर 5 गुणिले साइन 30 अंश आहे. म्हणजे इथं ज्यावेळेस तुम्ही किंमत ठेवणार त्यावेळेस 5 ला गुणिले लिहायचंय. 5 गुणिले 1/2 अधिक 3 गुणिले 1. मग 5 गुणिले 1 5/2 अधिक 3 1 3. मग हे समान करण्यासाठी आपल्याला माहिती आहे 5 अधिक 3 गुणिले 2 छेद 2 आणि छेद 2. ही पद्धत माहिती आहे आपल्याला. म्हणजे इथं हा 2 ने 3 ला गुणतोय आणि मग त्याचा छेद समान करतोय, लक्षात घ्या. मग 5/2 अधिक 3 2 6/2. आता दोघांचा छेद समान आहे म्हणून छेद 2 लिहितो आणि दोघांची बेरीज, अंशांची बेरीज 5 अधिक 6 बरोबर किती आला, 11/2. म्हणून ज्याची किंमत काढायला सांगितले ते बरोबर 11/2. 5 साइन 30 अंश अधिक 3 tan 45 अंश बरोबर 11/2. बघा उदाहरण, अशाच प्रकारचे उदाहरण आपल्याला याच्यात दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 2 किमती काढा. याच्यामध्ये परत एकदा मी सांगतोय की हे तुम्हाला दिलेली राशी असते त्याची आपल्याला किंमत काढायची आहे. आता सुरुवातीला काय करायचं, उत्तर सुरुवात करताना त्याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणती लघुकोणाची गुणोत्तरांची किमती विचारलेल्या आहेत. तर साइन 30 अंश आहे तर त्याची तक्त्यातून किंमत घ्यायची आहे आपल्याला. 1/2 ही किंमत आहे ते साइन 30 अंशची. tan 45 तर ही तक्त्यातून किंमत आपण घेणार आहे. tan 45 अंश बरोबर 1. आणि मग दिलेली राशी इथं लिहिली मी, त्याच्या पुढे बरोबर चिन्ह. 5 गुणिले साइन 30 ची 1/2 अधिक 3 गुणिले tan 45 ची किंमत 1. आणि इथं मग 5 गुणिले 1 5/2 आहे तसं अधिक 3 1 3. त्यानंतर इथं आपल्याला छेद समान करायचा आहे. इथे मी छेद समान केला 5/2 अधिक त्या दोनाने 3 ला गुणलं आणि छेद 2 5/2 आणि 3 2 6/2. दोघांचा छेद समान झाला आणि अंशांची बेरीज केली तर 6 आणि 5 11/2. सोपा आहे, सहजपणे जमण्यासारखा आहे. तर अशा प्रकारचं उदाहरण आपल्याला परीक्षेत विचारलं जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर अजून एक उदाहरण आपण घेऊया. पाचवं उदाहरण आहे मला वाटतं. तर प्रश्न दुसऱ्यातलं 5वं. कॉस वर्ग 45 अंश अधिक साइन वर्ग 30 अंश ची किंमत काढा असा प्रश्न आहे. आता आपल्याला काय काय विचारलंय, कॉस 45 आणि साइन 30. तर आपल्या तक्त्यामध्ये कॉस वर्ग असं काही दिलेलं नाही किंवा साइन वर्गची किंमत दिली असं नाही. तर कॉस 45 ची किंमत आहे, साइन 30 ची किंमत आहे. मग ते आपण घेणार आहोत. त्याच्यामध्ये कॉस 45 अंश 1/2 त्यानंतर तुम्हाला साइन 30 अंश साइन 30 1/2 त्या किमतीने तक्त्यावरून घेतलं. आता आपण
दिलेली जी राशी आहे ती आपण लिहिणार आहोत. म्हणून कॉस वर्ग 45 अंश अधिक साइन वर्ग 30 अंश बरोबर. आता कॉस 45 ची किंमत 1/2 आहे, तर त्याचा आपण वर्ग करणार आहोत. बरोबर, वर्ग आहे म्हणून वर्ग केला. अधिक साइन 30 ची किंमत किती 1/2, त्याचा आपण सुद्धा आपण वर्ग करणार आहोत, कारण साइन वर्ग 30 अंश दिलेला आहे. म्हणून 1 चा वर्ग 1, वर्गमुळात 2 चा वर्ग 2, अधिक 1 चा वर्ग 1 आणि 2 चा वर्ग 4. आता इथे छेद समान करा. 4 एके 4, इकडे गुणायचे आणि 2 याला गुणायचे. किती आलं उत्तर? 6 छेद 4 2 8. बघा, 4 ने याला गुणलं, 2 ने याला गुणलं आणि दोघांचा गुणाकार येईल. तर 4 आणि 2 6 छेद 8 म्हणजे 6 आणि 2 8. जे आपण तर इथं आपल्याला शेवटी जर भाग जात असेल तर भाग घालवायचा आहे. म्हणून याची किंमत काय येईल? आता आपल्याला विचारलेली आहे किंमत कॉस वर्ग 45 अंश अधिक साइन वर्ग 30 अंश बरोबर 3/4 ही किंमत असते. सोपं उदाहरण आहे. फक्त वर्ग असेल तर वर्ग करून घ्यायचे हे लक्षात घ्यायचं. आणि बऱ्याच वेळा विद्यार्थी वर्ग करत नाहीत, आहे तशा किमती ठेवतात आणि मग उत्तर चुकलेलं असतं. तर हे वर्ग करायचे ते लक्षात ठेवा. आता यानंतर जो तिसरा प्रश्न आपण त्यातलं एक उदाहरण घेऊया. तिसरा आणि चौथा जवळजवळ सारखाच आहे. सराव संच 8.2 त्यातला तिसरा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. त्याच्यामध्ये असं दिलंय की साइन थिटा, जर साइन थिटा बरोबर 4/5 तर कॉस थिटाची किंमत काढा. तर कॉस थिटा काढा असं म्हटलं तरी चालेल, असा प्रश्न आहे. आता इथं सुद्धा नित्य समानतेचा आपल्याला वापर करायचा आहे. काय दिलेले? साइन थिटा. आता त्याच्या पुढचा जो प्रश्न आहे चौथा, त्याच्यामध्ये कॉस थिटा दिला आणि साइन थिटा काढायला सांगितलं. आता इथं साइन थिटा दिला आणि कॉस थिटा काढायला सांगितलं. तर अशी उदाहरण प्रश्न तिसरा आणि चौथा आहे. सारखं जवळजवळ सेम नित्य संबंध त्या ठिकाणी वापरायचे आपल्याला. साइन थिटा बरोबर 4/5. मग आपण काय करणार? नित्य संबंध काय आपली साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. मग किंमत ठेवा 4/5 साइन थिटाची किंमत कंसाचा वर्ग करणार अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. म्हणून कॉस वर्ग थिटा बरोबर 1 वजा 4/5 कंसाचा वर्ग. आता इथं मी त्याच्या पाठीमागचं उदाहरण सांगितलं, ए वर्ग वजा बी वर्ग, तसं करून पण सोडवता येईल किंवा आपण याचा वर्ग पण करू शकतो. लहान अंक आहे त्या ठिकाणी. 1 वजा 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25 बरोबर. काय होईल या ठिकाणी? 25 वजा 16 छेद 25. 25 16 गेले 9/25. म्हणून तर कॉस वर्ग थिटा बरोबर किती? 9/25. बघा लक्ष द्या.
इथं पण नित्य समानतेमध्ये किंमत ठेवलेली आहे साइन थिटाची, आणि तिकडे जाऊन वजा केली, आणि मग हे वर्ग केले, आणि वर्ग केल्यानंतर तुमची कॉस थिटा बरोबर 9/25 आली. परंतु आपल्याला किंमत कॉस थिटाची विचारली आहे, म्हणून कॉस थिटा बरोबर वर्गमूळ घ्यायचंय 3/5 वर्गमूळ घेऊन म्हणून कॉस थिटा बरोबर 3/5. तर अशा प्रकारे हे उदाहरण सोडवायचं. सोपं आहे. असाच चौथाही प्रश्न आहे, तिथं कॉस थिटा दिला आणि साइन थिटा काढायचं असेल. सेम अशी नित्य समानता वापरायची. किंमत इथं आपण साइन थिटा ठेवली, तिथे कॉस थिटा ठेवायची आणि उत्तर काढायचं आहे. चौथा प्रश्न आहे तो. प्रश्न तिसरा सर्वांना समजला असेल की साइन थिटाची किंमत दिली, त्याच्यात नित्य समानता ठेवली, आणि हे पुढचं आपण कॅल्क्युलेशन केलं की आपल्याला कॉस थिटाची किंमत मिळते. तर सर्वांना हे समजलं असेल, आणि इथं आपल्याला सराव संच 8.2 इथं संपलेला आहे. तर सर्वांना समज असलेले उदाहरण, आणि सुरुवातीला तुम्हाला हे नित्य समानता तुमच्या लक्षात पाहिजे, प्लस जो तक्ता आपण ज्या तक्त्यातून किमती घेतल्या त्या किमती सुद्धा पाठ असतील, किंवा तुम्हाला तो तक्ता तयार करता येत असेल, तर आपल्याला त्या किमती लक्षात ठेवता येत असेल, तर ही सहजपणे उदाहरणं सुटतील. तर सर्वांना हा सराव संच समजला असेल, आणि पुढील बघा आपण पुढच्या ह्याच्यात पाहूया. धन्यवाद. सर्वांना समजलं असेल.